श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या मित्रांनो. 2026मध्ये मकर संक्रांत कधी आहे? 14 की 15 जानेवारीला या 3 राशीचं नशीब पालटणार. होणार धनाचा वर्षाव. मित्रांनो, सर्वांनाच नवीन वर्षाची उत्सुकता लागली आहे. प्रत्येकाला वाटतं की वर्ष आपल्याला कसं जाईल, चांगले की वाईट. परंतु या 3 राशीचं अचानक नशीब पालटणार आहे. मकर संक्रांती 2026मध्ये संक्रांतीची एक निश्चित तारीख असली तरी वर्षाच्या सुरुवातीला हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेकांना गोंधळ निर्माण होतो. ज्यांना 2026ची मकर संक्रांती 14 जानेवारी किंवा 15 जानेवारी कधी साजरी करायची असा प्रश्न पडतो. हीच आपण संपूर्ण माहिती आज ऐकणार आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी 2026मध्ये मकर संक्रांती बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवतो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवतो. सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगल, उत्तरायण, माघ, बिहू अशा वेगवेगळ्या नावाने साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते. सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास. हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो, जो आध्यात्मिक प्रकाश, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. हा सण सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना, पाणी आणि तिळाचे लाडू किंवा मिठाई अर्पण करतात. मकर संक्रांती 2026मध्ये पुण्यकाळ. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे हे शुभ आणि अत्यंत शुभ मानले जाते. या काळात ही कामे केल्याने अनेक पटींनी जास्त फायदे मिळतात. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:13 ते 5:45, एकूण 2 तास 32 मिनिटे. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते 4:58 पर्यंत चालेल, एकूण 1 तास 45 मिनिटे. 2026 वर्षाची सुरुवात 3 राशीसाठी भाग्यशाली असणार आहे. मेष राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ राहील. कामावर तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचाही पाठिंबा मिळेल. तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला पदोन्नतीसाठी विचार केला जाऊ शकतो. व्यवसायात गुंतलेल्या मेष राशीच्या लोकांना इच्छित करार मिळेल. तुम्ही कामासाठी प्रवास कराल, जो आनंददायी असेल आणि नवीन संपर्कांना कारणीभूत ठरेल. नवीन नोकरीसोबतच नवीन जबाबदाऱ्या देखील येतील. नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन मार्ग, नातेसंबंध आणि काम घेऊन येणार आहे. तुम्ही लग्न देखील करू शकता. तूळ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात सकारात्मक परिणामांनी भरलेली असेल. तुमचे नाते सुधारण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्राशी संवाद साधावा लागेल. बेरोजगारांना रोजगार मिळू शकेल. तुमचे कला कौशल्य सुधारेल. प्रिय व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या घरात आनंदी वातावरण येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. अविवाहितांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते. सर्व भीती नाहीशी होताना दिसेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवरही विजय मिळवाल. मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात एक मोठी संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यावसायिकासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास शक्य आहे. तणाव कमी होईल. जर गुंतवणुकीतून इच्छित नफा मिळाला तर तुम्ही वाहन खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. व्यवसाय अनुकूल राहील. बाजारातून पैसे काढण्यात यश मिळेल. लग्न शक्य आहे, कारण राजकारणात सहभागी झालेल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.